श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा अनेक नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यान घ्यावी अशी ही कहाणी आहे. व्यापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने खूपच सुंदर होती, सुलक्षण होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 मुलगे, त्यातील 7 पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपल्या राज्याच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर इतरांना त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली आणि दासीने त्या म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली, माझे नाव कमलाबाई. द्वारकेत राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे तुझी राणी? जरा बोलवतेस का तिला? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या तुझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटणार? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणं होत. नवरा तिला मारहाण करी. त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख, संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे घर सुख समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल का ते व्रत? मी करीन ते नेमाने. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारी म्हणाली, हां सांगते ना. म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकत टेकत निघणार तेवढ्यातच राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा तू. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला. तिने कळवळून म्हणाली, आजी रागवणार नाही ना? मला सांगाल का ते व्रत? माझी आई चुकली, तिला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शांबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून तिने शेवटच्या गुरुवारी उद्यापनही केले. लवकरच शांबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला वैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा आणि राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती, तिची स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ते महाग झाले होते. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार? एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4 दिवस
लेकीकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबालेलाही ते समजले. शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कारही केला. काही दिवस जावयाचा आणि लेकीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात निघाला. आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमतीही दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा शांबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, आत होते कोळसे. धनाचे कोळसे झाले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूरचंद्रिकेला एक एक दिवस खूपच अवघड जात होता. ती मेटाकुटीला आली होती. एक दिवस सूरचंद्रिकेच्याही मनात लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता. सूरचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करत होती. शांबालेने आईकडूनही लक्ष्मीव्रत करवून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरचंद्रिका परत आपल्या गावी आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई-वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हंडा दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शांबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शांबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघताच तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेऊन जाण्यासाठी त्यात थोडंसं मीठ भरलं व तो हंडा घेऊन ती स्वगृही आल्यावर मालाधराने शांबालेला विचारले, माहेरून काय आणलंस? शांबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? शांबाला म्हणाली, थोडं थांबा, म्हणजे कळेलच तुम्हाला. त्या दिवशी शांबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घालायचे नाही. सगळेच पदार्थ अळणी बनवायचे. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शांबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्नपदार्थात जे मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग. शांबाला पतीला म्हणाली. मालाधरालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा राहील. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्यनेमाने महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजे देवी तुमच्या पाठीशी नेहमी उभी राहील आणि तुमची मनोकामनाही पूर्ण करील. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची श्री महालक्ष्मीची आरती. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. पुरवर पिरवासिनी सुरवर मुनिमाता, पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता. कमलाकारे जठरी जन्मविला धाता, सहस्रवदनी भूधर न पुरे गुणगाता. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी मातुलिंग गदा खेटकर विकिरणी, झटके हाट कवाटी पीयूष रसपाणी. मानिक रसना सुरंग वसना मृगनयनी, शशिकर वदना राजस मदनाची जननी. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी ताराशक्ती अगम्या शिवभजका गौरी, सांख्यवंती प्रकृती निर्गुण निर्धारी. गायत्री निज बीजा निगमागम सारी, प्रगटे पद्मावती निज धर्माचारी. जय देवी जय महालक्ष्मी,
वससी व्यापक रूपेस्तु स्थूल सूक्ष्मी जय देवी अमृत भरते सरते अघदुरते वारी मारी दुर्घट असुरा भव दुस्तर तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप दावी निर्धारी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी चतुरानने कुश्चित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजभाळी पुसोनी चरणातळी पद सुमने क्षाळी तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी